चालता कालचा विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो. मग बाळ नव्हतं कॅच होत, बाळ कॅच झालं तर ते जिथं प्रॉब्लेम दाखवला निगेटिव्ह एक रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमुळे ते सोनोग्राफीवाल्यांनी एवढं म्हणजे मूड खराब केला होता. सोनोग्राफीसाठी नंबर लावा लागतो बघा. इकडे मी बसलेलो आहे. बोरिंग काम, एकदम बोरिंग काम. याच्यासारखं काम कोणतंच नाही. दिवस पूर्ण जातो, दिवस पैसे जाते पण दिवस बी जातो. भेटतो आता थोड्या वेळात. बघू शकता तुम्ही टेन्शन बसले, सर्व वेगवेगळ्या बसले. मी चार्जिंग लावून बसले मोबाईल, कारण माझा फोनमध्ये चार्जिंग नाही आणि तिकडे टी व्ही चालू आहे पिक्चर. आणि आलो आहे निदान इमेजिंग सेंटरमध्ये. हे बघा असं काय आहे. आणि इकडं बघा सगळे वेगवेगळे बसलेले. पप्पा बसले तिकडं, मम्मी बसली इकडे कॉटर आणि शिवण बसली तिकडं. एक इश्यू झालेला आहे की तुम्हाला थोडं सांगेलच मी नंतर. तर मी थोडा आता त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघतं की नाही तुम्हाला थोडं वेळ माहीत पडेल. बघू शकतो शिवांचं टेन्शन चिल करायचं माझं. शिवान कमी आवाज बोलतो कारण मी स्वतः टेन्शनमध्ये आहे आता, त्यामुळे मी काही जास्त सगळं काढत नाही का. म्हणजे आता भेटतो थोड्या वेळाने. थोडं टेन्शन आलं. त्याचे फॅन भेटले तिथं पोरी बोलत नाही. टेन्शन आलं काउंटरवर त्या पोरी बोलत होते ते तिथूनच ओळखलं. टेन्शन आलं तिथून. दिवस किती लागले. टेन्शन आलं तिला. शिवानी इकडे इकडे ना. खुश राहायचं माणसं, खुश. जे आईशी मी चिडचिड करत होते ना, त्याच्यामुळे तू चिडचिड करते. जसं पोटातले त्रास बघ. ऐक, कळतं तुला एवढं? ऐक, आई पहिला गुरु असतो. आई जशी पोटामध्ये बाप मेन असतो. बापाचं काही कर्तव्य नाही. बाप किंग आहे, बाप मेन आहे. बाप मेन आहे. फायनान्सर बाप आहे ना. जाऊ द्या ते विषय. जन्म झाल्यावर तर सगळे बाप पण सगळे बनते, पण ते पोटामध्ये संस्कार घडतात ना, ते तिच्या ती जशी वागण तशीच ती लेकरं कालची परेशानी तुम्हाला सांगतो. काल एवढा विषय गंभीर झालता. कालचा विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो. मग बाळ नव्हतं कॅच होत, बाळ कॅच झालं तर ते जिथं प्रॉब्लेम दाखवला निगेटिव्ह एक रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमुळे ते सोनोग्राफीवाल्यांनी एवढं म्हणजे मूड खराब केला होता. मग आणि त्यातली त्यात ते कळालं ना, तर म्हणजे एवढा प्रॉब्लेम जाणवला की असं वाटलं की टेन्शन आलं तर माणसाला की मला आता काय करावं लागतं काय नाही. आता सगळं म्हणजे टेन्शनमध्येच सगळं झालं काल. आणि त्यातली त्यात बरं झालं आम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडे रेफर केलं सोनोग्राफीसाठी. काय भेटली म्हणून बरं झालं. ती म्हणली मी तुम्हाला ओळखते, म्हणून तुमचे व्हिडिओ बघते, तुम्हाला फॉलो केलेलं. कारण आमची ट्रीटमेंट, कारण आम्ही त्यामुळे स्थितीत नव्हतो की तिचं नाव विचारावं, तिच्यासोबत व्हिडिओ काढावं. हॉस्पिटलमध्ये गेलो आणि कधीच म्हणजे असं व्हिडिओ काढायच्या हिशोबाने करतच नाही. आम्ही आमच्या याच्यात होतो, त्याच्यामुळे सॉरी त्या ताईला मूडमध्ये नव्हतं, त्याच्यामुळे जास्त बोललो नाही. सगळ्यांनी म्हणजे विशेष म्हणजे जेवण केलेले नव्हते. नाही त्यांना बी समजलं ते चेहऱ्याच्या हालचालीवरून समजलं ते की जरा यांचं वैतागलं, मनस्थिती बरोबर नाही यांची. पहिल्या चक्रा मारल्यानंतर सोनोग्राफी केली, त्याच्यानंतर रिपोर्ट आले. मग ते तसं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमची पुरी मनस्थिती खराब झाली. कारण कसं आहे पोटातल्या बाळासाठी काही जर वेगळा रिपोर्ट आला तर आम्हाला थोडं वाईट वाटलं. पहिली गोष्ट ते हे सगळं म्हणजे त्याच्यानंतर मग तिकडे सोनोग्राफी केली तर तिथं नॉर्मल म्हणून सांगितलं ना. नॉर्मल सांगितलं. मग यांच्या इकडं ही बाई रडू लागली. आता हसते. आणि तसं काही झालं तर मग कसं आहे
शिवानी रडती, दीपक पागलवाणीकरण, डोक्याला टेन्शन ते सगळं. पागलवाणी करू मला राग येऊ लागला, मला चिडचिड होऊ लागली कहून माहिती का मला काय पाहिजे होत धन्यवाद मान शिवानी. मग त्यांनी एवढी पटकन हेल्प केली तुला पटकन मग जर बघत असले तर कमेंट मध्ये नक्की म्हणजे कमेंट नक्की करा, तुमचं नाव सांगा. सॉरी आम्ही काल तुम्हाला बोललो नाही तर, कारण आमचं म्हणजे खूप बोलल्यात टेन्शन पण थोडं मध्ये. कमी बोललो आणि नंतर आम्ही तुमची बोललो वाट नाही बघत असं होतो नाही. बाहेर येण्याची, हा. पण तुम्ही बाहेर नाही आले आणि आम्ही तुम्हाला आवाज देऊ शकतो नाही ते ड्युटीवर होती ना बिचार ते काय जॉब करणार असताना बाहेर येतात नसतं. जॉब आता तुला माहिती आहे ताई अरे ही हॉस्पिटलला जॉबला आहे तर तुला माहिती आहे कसं आहे तिथं मग कॅमेरे असते ते सगळं असतं काम सगळं. करत असताना काम करत असताना कोणाला डिस्टर्ब नाही त्यामुळे करायचं आम्ही तुम्हाला आवाज देऊ शकलो नाही तर आम्ही 5-10 मिनिटं तुमचा वेट केला होता तिथं, पण तुम्ही आल्या नाही. ते पेशंट होते ना हातावर मग पेशंट डॉक्टर तिनेच आपल्या बाळाचे रिपोर्ट तयार करून दिले. नंतर एवढं परेशानी म्हणजे एवढं टेन्शन मध्ये होते. पप्पा एकीकड तर मी एकीकडं. म्हणजे ह्या दोघी जे सांगतात ना तो विषय मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो क्लिअरली काय तर कारण ते आणि तुम्हाला खरंच समजणार ना, नाही काय व्हिडिओ काढला तर त्याचा एक फायदा झाला की नाही आपले म्हणजे फॉलोअर्स जे आहेत त्यांनी आम्हाला थोडाफार सपोर्ट केला दवाखान्यामध्ये गेल्यावर हा. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असं काही नाही ते सोनोग्राफीचे पहिल्या हॉस्पिटलमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आले पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दोन त्याचं वेळेस क्युअर check निघलं केलं तरी negative 2-3 वेळेस तिसऱ्या वेळेस झाला असेल ते 3 वेळेस check तिसऱ्या केलं, वेळेस त्यांनी शेवटी पैसे वापस देऊन टाकले आणि त्याच्यानंतर मग पुढच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आमचं आणि report चांगले आले. पुढच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक फायदा झाला तुम्हाला सांगतो ओळखीमुळे म्हणजे ओळखी नाही की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी आपली फॅमिली होती यूट्यूब फॅमिली तर त्यांच्या हिशोबाने ते विषय झाला की बाबा आपला एक फायदा झाला पटकन त्यांनी आपलं काम आणि म्हणजे आपल्या हे करून- फॅमिलीने आपल्याला सपोर्ट केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा, फॉलो पण त्याबद्दल- केलेलं होतं त्यांनी त्या ताईनी आणि ताईनी कमेंटमध्ये येऊन त्यांचं नाव सांगितलं तर खूप बरं होईल. नाही तर मग आता पुढच्या वेळेस तर जाणारच आहे. अजून एकदा सोनोग्राफी होईल त्यावेळेस आम्ही परत आम्ही तिथंच आता एक रिक्वेस्ट केली डॉक्टरला की आम्हाला त्याच सोनोग्राफी सेंटरवर परत पाठवा कारण कारण- आम्हाला असं म्हणजे काही वाटलं नाही की कारण ते आणि डॉक्टरकडले थोडं डॉक्टरचं म्हणजे रिकमेंडेशन पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे त्याच्यामुळे आम्हाला आवडलं ते दवाखाना त्याच्यामुळे आम्ही तिथेच जाणार परत सोनोग्राफी करायला. नाही ते सोनोग्राफीचे रिपोर्ट एकदम मॅडमला पण ओके तसं होते मग सांगितलं आणि आम्हाला तिकडेच पाठवा. नाही ते रिपोर्ट ओके होते तिथं माहिती आहे ओके, का किती क्लिअर किती दिसत होतं आणि डॉक्टरची म्हणजे पाहण्याची पण जरा बरं वाटलं की पेशंट सोबत मला पण जाऊ खूप दिलं. सहकार्य केलं म्हणे. डॉक्टरांनी बी सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट खराब आल्यावर काय स्थिती होती ती आमच्याकडून शिका. काल आम्हाला जाणवायला भेटली तरी आम्ही व्हिडिओ शूट नाही केला त्या लफड्यामध्ये कारण तुम्हाला सांगतो माझा मोबाईल एकदम चार्जिंग डन झाला आणि स्विच ऑफ होऊन पडला होता नंतर परत कसं बसं चार्ज केला तर ते टेन्शनमध्ये काहीच लक्षात नाही राहिलं. जसं गेटमधून आलं तसंच आम्ही काउंटरवर गेले त्या ताईंनी आम्हाला ओळखल्याबद्दल आम्हाला बी वाटलं की नाही बा खरंच आम्ही अजून व्हिडिओ काढा कारण आमचे जे फॉलोअर्स आहेत ते आमच्यासाठी ते म्हणे आम्ही न चुकता व्हिडिओ न बघतो चुकता आम्ही म्हणे व्हिडिओ बघतो. रोज व्हिडिओ बघते खरंच म्हणजे बघते म्हणजे. हा व्हिडिओ पण त्या ताईपर्यंत पोहोचत अशी मी अपेक्षा करतो. हा. त्यांनी कमेंट करावं की त्यांनी आपल्या बघ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या किती मदत झाली एक मदतच झाली त्यांच्याकडून हा, मदतच पटकन झाली. त्यांनी म्हणजे ते आता तुला आतमध्ये जेव्हा आपण आतमध्ये ते बसलो ताईंनी होतो एक का विचार मग केला की नाही बाबा दादा खूप परेशानीमध्ये त्यांनी एक दादाला- पेशंट ते होतं का ते आतमधलं पेशंट ते म्हणे 5 मिनिटं पेशंटचं 5 मिनिटाचं काम आहे म्हणे तर त्यांना पहिले आतमध्ये घ्या म्हणे तर ती काय म्हणते ते ताई म्हणे नको म्हणे त्यांना ना घेऊ म्हणे ते जरा परेशानी म्हणे त्यांचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणे तुम्ही त्यांना आतमध्ये जाऊ द्या. आता विषय एवढा गंभीर करून टाकला होता एक तर म्हणजे एका सोनोग्राफ एका मला वाटतं मशीनवरती डिपेंड राहायला नाही पाहिजे पहिली गोष्ट. चांगलं झालं ते मशीनचं काही नसतंय पण बरं आहे आपल्यासाठी ते सगळं चांगलं झालं ते तिकडे गेलं तर. असा काही विषय झाला होता तुम्हाला मी पुढे कारण सांगतो इथं पुढे क्लिअर. सकाळपासून सोनोग्राफी करून परेशान झालं त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर थोडं बरं झालं. आणि आता परत विचारू नका मला कितवा महिना चालू आहे 6वा महिना सुरू झालेला आता आजपासून 6व्या महिन्याची ट्रीटमेंट सुरू झाली आता इथून. हा त्याच्यामुळे शिवानी तुला म्हणते तू स्वतः व्हिडिओ काढला म्हणजे कसे सगळे जे फॅन फॉलोअर्स आहेत ना ते तुला बघतेत म्हणजे तुला ओळखतेत दवाखान्यात म्हणा कुठं म्हणा तुझी मदत कुठं नाही होणार. मदत तर होतीच चांगली मदत होती मदतीचा विषय जिथं नाही. गेलं तिथं आपण बोलायचं थोडंफार. बोलायला काही विषय नाही हो. काल परिस्थितीच तशी होती. बोलू काय मी कोणाला म्हणजे माझं एवढं संतापलं होता माझाच मेंदू की मी घरच्याला सुद्धा कोणाला बोलू शकत नव्हते. ते तर बाजूला रडकुंडी आलती ती अशी रडकुंडी आलती तिला स्टार्टिंगला जाऊ डॉक्टर म्हणे का म्हणे थोडा इश्यू आहे म्हणे प्रॉब्लेम आहे म्हणलं काय प्रॉब्लेम आहे नाही म्हणे तुम्हाला लिहून देतो म्हणे मी म्हणलं काय प्रॉब्लेम आहे सांगा ना मला नाही प्रॉब्लेम नाही सांगा प्रॉब्लेम मी सांगा ना मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे दुसरीकडे तुम्हाला रेफर करायला लावलं म्हणे मी दुसरीकडे पाठवायला लावलं म्हणे म्हणलं असं काहून तरी पण मला ते काय म्हणायचे
काय नाही होत, तू शांत बस, त्यांनी परत तुला परत चेक करावं लागतं म्हणून म्हटलं त्यांना नाही हो काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर ते त्यांनी परत चक्कर मारायला लावली. एक तर आधीच पैशाचा जुगाड करून गेलो तुम्ही सकाळी, हे कर मग- ते कर, लय टेन्शन आलं एक तर आधीच पैशाचा जुगाड करून गेलो सकाळी. म्हणलं काय होतं काय की आता. तर चला आता तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो परत, कारण आता मम्मीला जायचंय दुकानावरती, मला पण जायचंय, पप्पाला पण जायचंय. आता हे चालले पुढं, मी मागून येईन. चला. तर मित्रांनो तुम्हाला गोष्ट आता ती गोष्ट म्हणजे मित्रांनो मला सांगायचं आहे की हॉस्पिटलमध्ये जे आहेत ना त्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, खूप टेन्शनवाले काम आहेत. एवढ्याशा गोष्टीमुळे डॉक्टर एवढी म्हणजे मनाची पूर्ण शांती भंग होऊन जाते. तुम्हाला सांगतो मी, डॉक्टरची पण चुकी नव्हती त्याच्यामध्ये. फक्त जी सोनोग्राफीची जी मशीन होती ज्यांच्याकडे, जिथं पहिलं आधी सोनोग्राफी केली तिथे प्रॉब्लेम दाखवण्यात आला आणि त्या प्रॉब्लेममुळं सगळ्याचाच मूड खराब झाला आणि शिवानीचा तर लई खराब झाला. आता तुम्ही म्हणसान मी परत आलो, मला थोडा व्हिडिओ शूट करून होता, व्हिडिओ खतम करतो आणि आता मला जायचं आहे शॉपवरती. अजून मी इतका वेळ घरात बसलो आहे कारण तब्येत थोडी मला बरं वाटत नव्हतं. काय माहिती काय झालं, कारण कालच्या टेन्शनमुळं थोडंसं वातावरण बिघडलेलं होतं. आता नाही आहे, ठीक आहे आता. तर मित्रांनो मेन म्हणजे रिपोर्टमध्ये आधी एकदा प्रॉब्लेम आला सोनोग्राफीच्या स्टार्टिंगला, त्यावेळेस त्यांनी 1-1.5 घंटा थांबून परत दुसऱ्या वेळेस सोनोग्राफी केली. दुसऱ्या वेळेस सोनोग्राफी केल्यानंतर तरी पण त्यांना प्रॉब्लेमच दिसला, म्हणजे प्रॉब्लेमच वाटत होता. त्यासाठी त्यांनी दुसरीकडे मला रेफर केलं आणि दुसरीकडे पाठवलं. दुसरीकडे पाठवल्यानंतर तिकडे जरा मला तिकडची सोनोग्राफी इकडच्या सोनोग्राफीपेक्षा तुम्हाला सांगतो इतक्या वेळेस मी 2 का 3च वेळेस तिथे रिपोर्ट काढले असतील. म्हणजे सध्याची तर ट्रीटमेंट चालू आहे त्या दवाखान्यामध्ये आहे सोनोग्राफीचं एक सेक्शन, तर तिथंच रिपोर्ट काढले असतील. तर त्याच्यानंतर मी काय केलं आता डायरेक्ट म्हणजे ज्या मॅडमकडे ट्रीटमेंट सुरू होती तिची, तर तिकडनं डायरेक्ट मी शिफ्ट केलं दुसरीकडे. आता त्यांनी मॅडमनीच मला रेफर केलं होतं की तुमचं इथं दिसत नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिकडे मोठ्या हायटेक मशीनवर जा, मग तुम्हाला तिकडे दिसेल मोठ्या मशीनवर गेल्यावरती. मग तिकडे क्लिअर दिसलं, जरा मनाला शांती आली, जरा बरं वाटलं. नाही तर एकदम मूड म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्ण खराब झालं होतं सिच्युएशन. म्हणजे एवढं सगळं इथपर्यंत पाळायचं, नंतर मग काहीतरी थोड्याच्या याच्यासाठी हे दिसणार, मग ते बरं ना, म्हणजे वेगळं वाटतं. आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या होत्या ना, औषध गोळ्या औषध सगळी केअर केली होती, सगळी केअर करून या सगळ्या गोष्टी होणं थोडंसं हे वाटतं. आणि कसं आहे माहिती का, मला तरी एक वाटत होतं पॉझिटिव्ह, बाबा आपण कोणाचं वाईट नाही, आपण कोणाच्या याच्यामध्ये नाही आहे. तर त्या गोष्टीमुळं मला तरी वाटतं की असं आपल्यासोबत तरी नाही घडायला पाहिजे गोष्टी, या नाही व्हायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जे आहे ते आहे. आणि माझं जे चलतं ना, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ पण काल व्हिडिओ लेट झाला त्या कारणास्तव. वाईट आपण वाईट नाही करत ना, त्याच्यामुळं आपल्यासोबत वाईट म्हणजे चुकीच्या गोष्टी नाही घडायला पाहिजे मला असं वाटतं. त्यासाठी जरा काल एकदम टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे ते म्हणजे एक आपल्या सबस्क्रायबरचाही होत्या की इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स होत्या, त्या म्हणल्या की आम्ही शिवानीचे व्हिडिओ बघतो, खूप आवडते त्यांना शिवानीचे व्हिडिओ. आणि त्या हॉस्पिटलमध्ये भेटल्या आम्हाला, दुसऱ्या जिकडे आम्हाला रेफर केलं होतं ना तिकडं निदान हॉस्पिटल म्हणून तिकडे गेलो होतो आम्ही. तिकडे आम्हाला भेटलं. ते नेक्स्ट टाइम जर तिकडे सोनोग्राफी गेलो ना तर नक्की त्यांना परत पण भेटेल मी, कारण त्या ताईमुळे थोडी मदत झाली. जशी की मम्मी म्हणली तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मदत झाली. आणि मी व्हिडिओ तुम्हाला सांगतो मी त्या परिस्थितीमध्ये तिथे व्हिडिओ काढायच्या परिस्थितीतच नव्हतो पहिली गोष्ट तर. आणि तुम्हाला सांगतो हे पण की समजा जर काही प्रॉब्लेम झाला असता तर शपथ म्हणजे मी व्हिडिओ काढणंच बंद झाले असतं. मला व्हिडिओ बंद म्हणजे व्हिडिओचं वेगळंच झालं, कारण टेन्शनमध्ये झालं असतं ना तर लय बेकार कंडिशन होती. आणि बाकी सगळं तब्येत वगैरे पण बाळाची तब्येत पण एकदम मस्त आहे, सगळं मस्त आहे. सगळं बघून एकदम छान वाटलं, म्हणजे असं कंटिन्युअसली. आणि मी तुम्हाला सांगतो मी हनुमान भक्त आहे ना, तर कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये श्रीराम 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 असं कंटिन्यू चालू होतं. त्यानंतर तुम्हाला सांगतो मी कंटिन्यू म्हणजे मला काही सुधरत नव्हतं मी काय करायलो काय नाही. कारण एक जणाला गाडी म्हणजे टेन्शनमध्ये आलो होतो मी. ज्यावेळेस पहिला रिपोर्ट आला का त्यावेळेस जातानाच ठोकला, दोघं पडलो असतो जाताना. पण नशीब चांगलं की काही म्हणजे झालं आणि त्याच्या पुढं पण काय नाही झालं. कारण माझा ज्या देवावरती विश्वास आहे ना, त्या देवाने मला आजपर्यंत कुठंच मला दुःखी नाही केलेलं. आणि आपला देवच संकट मोचन आहे, त्याच्यामुळं कसं आहे विषयच नाही तिथं काही. डायरेक्ट संकट ताराचं काम होतं, तिथं विषयच नाही आहे. आणि पहिलं तर मला असं वाटलं की बाबा काय आता नशिबात काय लिहिलं काय नाही, अशा गोष्टी झाल्या माझ्यासोबत. पण ठीक आहे, सगळं पॉझिटिव्ह झालं. आणि नंतर सगळं पॉझिटिव्ह रिपोर्ट आले, सगळं खुश झाले, सगळं नॉर्मल, सगळं व्यवस्थित. बाळाचं वजन वगैरे सगळं म्हणजे जेवढं असायला पाहिजे तितकंच वजन आहे, मस्त छान असं झालं आहे. आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने खूप चांगलंच होईल याच्या पुढं पण.
असं माझं म्हणणं आहे. सगळ्यांनी रिक्वेस्ट करा तुम्ही पण, म्हणजे प्रार्थना करा देवाकडे की बाबा असं नको आता व्हायला. आजपासून तरी पण एवढं म्हणजे काही गोष्टी घडल्या नाही ना, तरी पण वाटतं की नको बाबा आता फिरणं बाहेर जाणं कमी करावं. आता आता मी तिला घरात फिरायला नेणार नाही कुठं, बाहेर बसणार नाही. त्या गोष्टी त्याचं फिरायचं आणि त्या गोष्टीचा काही विषय नव्हता. नाही, पण तरी पण तरी पण बाहेर येत care होती ती केलेली माझ्यासोबत. पण आपण कसं झालं माहिती आहे आपली का, एक विषय म्हणजे ते वेगळाच झाला. सोनोग्राफीच्या मशीनचा विषय झाला तो, ते आपल्याला काही समजलं नाही. पण हॉस्पिटलमध्ये किती घाबरला तर माणूस. एक रिपोर्ट जर चुकीचा आला, तुम्हाला सांगतो, एक रिपोर्ट चुकीचा आल्यानंतर पॉइंट जरी आला एक पॉईंट चुकीचा आला म्हणजे किती मला हेडेक झाला तुम्हाला सांगतो. म्हणजे काय होऊ शकतं ते तुम्हाला सांगू शकत नाही. आणि तुम्हाला पण सांगतो मित्रांनो, हॉस्पिटलचं काम करताना तर एका गोष्टीवरती डिपेंड राहू नका. समजा तुम्ही एका जागेवरती ट्रीटमेंट घेताय आणि तिथं जर तुम्ही रिपोर्ट काढले, तिथं रिपोर्ट तुमचे निगेटिव्ह आले, तर तुम्ही एक काम करायचं, परत दुसरीकडे जाऊन 2 वेळेस रिपोर्ट करा. पैसे जातील पण मनाचं सॅटिस्फॅक्शन होईल. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण 2 वेळेस करा. कुठलीही गोष्ट 2 ते 3 वेळेस केली पाहिजे. आम्हाला तर सांगितलंच होतं प्रॉपर त्यांनी की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करा. असं नाही की ते बोलले थोडी होते की आमच्या रिपोर्टवर डिपेंड राहा म्हणून. ते डिपेंड राहणे म्हणले, ते काय म्हणले आम्हाला डाऊट येतोय. मी त्यांना 2दा विचारलं, म्हणलं डाऊट म्हणजे क्लिअर सांगा म्हणलं तुम्ही. तर ते म्हणे डाऊट येतोय म्हणे, त्याच्या डोक्याचा तो भाग आहे ना थोडा वाढलाय म्हणे, एक्स्ट्रा वाढला, कमी झाला, काहीच कळलं नाही म्हणे आम्हाला, तुम्ही मोठ्या मशीनवर जा म्हणे, असं सांगितलं. तर त्यांनी जर सांगितलं ना, माझ्या पाया खाली जमीन सरकली. म्हणजे डायरेक्ट डोक्यावरची. म्हणलं आता काही खरंच झालं नाही. मग नंतर म्हणलं बाकीचं समजा काय दुसऱ्या गोष्टी असतात तर आपण ॲडजस्ट करून घेतो, तर ठीक आहे. पण तिथं जर म्हणलं तर जरा वेगळं होऊन जातं. आणि आता नेमकं अँडो स्पॉट काय करायचं, त्याची पण डिलिव्हरी जवळ आलेली आहे. आता तो विषय झाला, तुम्हाला सांगतो एवढा म्हणजे हेडेक झाला ना मला, तुम्हाला काय सांगू मी. आता त्या गोष्टीवरून जरासं मला टेन्शन आलं होतं, कारण म्हणलं आता इकडं तिकडं तसं, इकडं तसं, तिकडं पण जावं लागेल, कारण आता तिकडं पण बघावं लागेल ना त्यांचं काय नाही तर. कारण आता आज 12 तारीख आहे, 20 तारीख दिलेली आहे. आता तिने पण म्हणजे फायनल तिने पण एक डिसिजन घेतलं की ती पण सुट्टी घेणार आहे. आता ती पण म्हणजे ड्युटी करणार आहे. ती म्हणली मी करणार आहे, तर इकडे येईन, मग बघू म्हणे काहीतरी निर्णय तिचा पण आता फायनली होणार आहे. सगळ्याचा तिचा म्हणजे घरचा पूर्ण निर्णय काय तर फायनली होणार आहे, असा म्हणजे एक विषय झाला. ते पण ऐकून जरा बरं वाटलं. नाही तर सगळीकडे डोकं दुखीच होती. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, व्हिडिओच्या थ्रोनी एक गोष्टी तुम्हाला सांगतो, व्हिडिओच्या थ्रोनी माझा पर्सनल सांगतो एक मस्त फायदा, म्हणजे फायदाच बोलू शकतो मी तुम्हाला क्लिअरली. माझी मदत पण झाली, फायदा पण झाला. तुम्हाला मदत झाली कारण त्या ताईने डायरेक्ट आतमध्ये घेतलं ना आम्हाला, पटकन त्यांनी काम करून दिलं. चांगलं काम झालं त्या ताईच्या ओळखीमुळे. म्हणजे त्यांनी सांगितलं बाबा आम्ही व्हिडिओ वगैरे बघतो म्हणे, छान. त्या ताईने जर हा व्हिडिओ बघत असेल तर खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद. आम्ही पुढच्या वेळेस येणारच आहे मला तुमच्याकडे तसं काही विषय क्लिअरली पण बोलू, पण व्हिडिओच्याद्वारे पण बोलतो मी. आणि नेक्स्ट टाइम व्हिडिओ नक्की शूट करेन मी, कारण त्यावेळेस मूड जरा फ्रेश असं. यावेळेस मूडची सगळी वाट लागली होती, असंच होतं. बाकी तुम्हाला नेक्स्ट टाइम आम्ही ब्लॉग मध्ये पण घेऊन येतो. आणि आता आवर चालू आहे, निघतो दुकानाकडे. भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटतो, सगळं पॉझिटिव्ह आहे, सगळं नॉर्मल आहे, काही विषय नाही आहे. स्टार्टिंगला थोडंसं टेन्शन आलं होतं, पण ठीक आहे, ओके, नीट झालं सगळं. आणि प्रॉपरली आता तुम्हाला सांगतो मी ट्रीटमेंट चालू आहे थोडी, तर त्या गोळ्या वगैरे चालू आहेत तिथं, त्या प्रॉपरली खाणं चालू आहे मस्तपैकी प्रॉपर सगळे. परत म्हणता तुम्ही की बाबा स्टार्टिंगला तुझा प्रॉब्लेम होता, नंतर लास्टला काय झालं, तर शेवटपर्यंत आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण माहिती भेटते तुम्हाला. नाही तर काय होतं, अर्धा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं होतं की बाबा अरे काय झालं, यांचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. आता कालच एक कमेंट आली की लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघत जा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे की काय विषय झाला आहे. बाकी तुम्हाला भेटतो मी नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्त नाही लांब होता. भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नाही नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा. लाईक करायला विसरत नका जात. जो लाईक फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, फुकट लाईक आहे, टेन्शन नाही घे. जे बघा कसं नाही